नाशिक जिल्हा अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक C2 कामगार भवन येथे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आणि या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीच्या कामकाजाचे इतिवृत्त वाचन करण्यात आले। त्यानंतर जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड छाया जाधव यांनी जनरल सेक्रेटरींचा अहवाल सादर केला। तसेच खजिनदार कॉम्रेड अरविंद शहापुरे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले। दोन्ही अहवालानंतर उपस्थित पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलनाची दिशा। बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर विशेष चर्चा करण्यात आली। शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काही अद्याप प्रलंबित असल्याने ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटितपणे आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना PF, ESIC लागू करण्याच्या मागणीबाबत आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर बैठकीत चर्चा करण्यात आली। या मागणीसाठी पुढील काळात आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे तसेच कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून लढा अधिक तीव्र करण्याचे ठरवण्यात आले। 10 ऑगस्टच्या जेल भरो आंदोलनाचे नियोजन येत्या 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जेल भरो आंदोलनाचे नियोजन बैठकीत करण्यात आले। जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी तालुकानिहाय तयारी करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। तसेच कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून त्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सप्टेंबरमध्ये वैचारिक शिबिर अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी येत्या 5 आणि 6 सप्टेंबर 2026 रोजी C2 भवन येथे वैचारिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। संघटनेची वैचारिक बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांना अधिक प्रभावीपणे काम करता यावे या दृष्टीने या शिबिराला महत्त्व देण्यात आलं आहे। सदस्य संख्या वाढवण्यावर भर। या बैठकीत 2025 सालच्या सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला। तसेच 2026 सालचा सभासद नोंदणीचा कोटा निश्चित करण्यात आला। या संघटनेची ताकद वाढवण्यासाठी अधिकाधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटनेशी जोडण्याची गरज असल्याचं यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। C2 जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी सभासद संख्या वाढवण्यावर विशेष भर देत निश्चित केलेला कोटा पूर्ण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले। येत्या 6 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली येथे योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करून आंदोलनाच्या तयारीला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आलं आहे। कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांचे मार्गदर्शन। या बैठकीत C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड DL कराड यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामकाज, कामगारांच्या प्रश्नांवरील संघर्ष आणि संघटनेची ताकद वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी एकजुटीने आणि संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस दिले। बैठकीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आगामी काळातील आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आहे। जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच सभासद संख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या बैठकीस कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड रेखा करे, कॉम्रेड सविता चौधरी, कॉम्रेड सीताबाई गवळी, कॉम्रेड देवकाबाई सहारे, कॉम्रेड यशोदा बागुल, कॉम्रेड गौरी गावित यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।